तुम्ही असं समजू शकता की ज्याही विद्यार्थ्याचा एसएमएल हा 11,199 पेक्षा कमी असेल, ओके, याच्यापेक्षा 10, 20, 50 पर्यंत जरी जास्त असेल तरी सुद्धा तुमचा नंबर लागण्याची शक्यता असू शकते. कारण महाराष्ट्रामध्ये जर नव्यानं सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज काही येण्याची शक्यता आहे आणि जर ते आले तर यामध्ये थोडाफार एसएमएल बदल होऊ शकतो. जरी झाला समजा, आता इथं 443 हा कट ऑफ एक्सपेक्ट केलेला आहे ओबीसी कॅटेगरीसाठी सुमताबाई शाह पुणेचा. ज्या विद्यार्थ्याला 444 मार्क आहे, असे सुद्धा विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं जर ते महाराष्ट्रामधील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला त्या ठिकाणी मान्यता भेटली. तर 443 ऐवजी 444, 45 पर्यंत सुद्धा हा कट ऑफ त्या ठिकाणी 442 पर्यंत किंवा 41 पर्यंत सुद्धा हा कट ऑफ येऊ शकतो. मी उलटं सांगितलेलं होतं. तर ज्याही विद्यार्थ्यांचं समजा 443 इथे एक्सपेक्टेड कट ऑफ सांगलेला आहे, नवीन कॉलेजेस आले MBBSचे, तर हा कट ऑफ 442 किंवा 41 पर्यंत सुद्धा येऊ शकतो. विद्यार्थ्यांची दक्षता घ्यायची. त्याच्यानंतर सेकंड कॉलेज 3342 कोड असणारं छत्रपती शाहू आयुर्वेद कॉलेज संभाजीनगरचं आहे. 12,234 पर्यंत मागच्या वर्षी कॉलेज भेटलं होतं. 1,47,745 या एसएमएल वर त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक आहे. आणि 2025 मध्ये या कॉलेजचा ओबीसी कॅटेगरी साठी जो काही कट ऑफ आहे हा 434 पर्यंत जाऊ शकतो. यामध्ये 1-2 मार्क त्या ठिकाणी फरक येऊ शकतो. पण हा जो काही डाटा आहे हा पण मागच्या वर्षी तिसऱ्या राऊंड मध्ये किती एसएमएल वर विद्यार्थी लागला होता, 2025 मध्ये त्या एसएमएल वर किती ऑल इंडिया रँक आहे आणि किती स्कोर आहे, ही माहिती आपण प्रत्येक कॉलेजची बनवलेली आहे. ही ओबीसी कॅटेगरीसाठीची लिस्ट आहे. बाकीचे कॉलेज तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जसं की YMT पुणे असेल, YMT नवी मुंबई असेल, एरा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेद कॉलेज सेक्टर 4 खारघर नवी मुंबई. तर ज्याही विद्यार्थ्याचा 13,551 पर्यंत एसएमएल असेल आणि 424 पर्यंत स्कोर असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतो. आता बरेचसे विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी विचारणा करायचे की सर माझा एवढा स्कोर आहे, माझ्या स्कोरवरून मला कोणतं कॉलेज भेटेल. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही उपयुक्त लिस्ट ठरणार आहे, जेणेकरून त्या कोणतं कॉलेज त्यांच्या स्कोरनुसार एसएमएल नुसार फिट बसेल ते कॉलेजची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी सोपं जाईल. तर ज्याही विद्यार्थ्यांना असं PDF लागत असेल अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा आहे. त्या ठिकाणी खूपच कमी फीस या PDF साठी आकारण्यात येत आहे, फक्त 500 रुपये. कारण मागच्या वर्षीची राऊंड 3ची सिलेक्शन लिस्ट जी आहे ती संपूर्ण त्या ठिकाणी चाळून ही लिस्ट आपण बनवलेली आहे. खूप मेहनतीचं हे त्या ठिकाणी काम आहे, आपण सर्वांना माहीतच असेल. तर आपण BHMAचा कट ऑफ या ठिकाणी बघणार आहोत. तर BHMAचा कट ऑफ पहिलं ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा एसएमएल हा 44,967 पर्यंत असेल, 7,22,000 पर्यंत जर ऑल इंडिया रँक असेल, 218 पर्यंत जर स्कोर असेल. आता 7,22,562 जो काही स्कोर आहे हा 218 आहे. तर हा जो काही कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीचा हा 218 प्लस 100% विद्यार्थी लागतील. परंतु यापेक्षा जर थोडेफार मार्क कमी असेल, 215 पर्यंत असेल, तर असे विद्यार्थी लागू शकतात. जर महाराष्ट्रामध्ये नव्यानं काही BMS कॉलेजेस आले तर BHMAचा कट ऑफ कमी होणारच आहे. आता जर 7-8 कॉलेज आले किंवा 10 पर्यंत कॉलेज आले तर BHMS जेवढे BMSचे कॉलेज येतील तेवढा त्या ठिकाणी BHMAचा कट ऑफ घसरणार आहे. ओके, तर ज्याही विद्यार्थ्यांना 218 पर्यंत स्कोर आहे किंवा 220 स्कोर आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी BHMA साठी लागतील. त्याच्यानंतर SC कॅटेगरी. आता SC कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा जो काही एक्सपेक्टेड एसएमएल आहे हा 45,400 पर्यंत ज्या विद्यार्थ्याचा एसएमएल आहे आणि 7,33,000 पर्यंत जर ऑल इंडिया रँक असेल, 216 स्कोर असेल किंवा 210 पर्यंत जरी स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतात. त्याच्यानंतर ST कॅटेगरी. ST कॅटेगरीसाठी 51,000 पर्यंत जर तुमचा त्या ठिकाणी एसएमएल असेल आणि 9 लाखापर्यंत जर ऑल इंडिया रँक असेल आणि एक्सपेक्टेड स्कोर जो आहे हा 179 पर्यंत त्या ठिकाणी आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना 179-80 पर्यंत स्कोर असेल असे विद्यार्थी BHMAला यावर्षी लागतील. VJ कॅटेगरी 45,000 पर्यंत त्या ठिकाणी जर तुमचा एसएमएल असेल किंवा 46,000 पर्यंत जरी असेल असे विद्यार्थी लागू शकतात. ऑल इंडिया रँक 7,43,000 पर्यंत आणि स्कोर जो आहे एक्सपेक्टेड हा 213 पर्यंत आहे. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी 46,000 पर्यंत जर तुमचा एसएमएल असेल, 7,51,000 पर्यंत जर तुमचा त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक असेल आणि तुम्हाला जर 211 पेक्षा जास्त मार्क असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी BHMAला लागतील. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीला प्रायव्हेट कॉलेजला रिझर्वेशन नाही आहे, सीट नसतात, परंतु सर्व कॅटेगरी बेनिफिट या ठिकाणी भेटत असतात. ओके, तर त्याच्यानंतर NTD कॅटेगरी. जर 45,000 पर्यंत NTD आणि NTC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं जर त्या ठिकाणी काय असेल, जनरल एसएमएल असेल आणि 7,22,000 पर्यंत 600 किंवा 7,22,700 पर्यंत जर त्यांचा ऑल इंडिया रँक असेल आणि 218 पर्यंत जर स्कोर असेल असे विद्यार्थी NTC आणि NTD कॅटेगरीचे BHMAला यावर्षी लागतील. त्याच्यानंतर NTB कॅटेगरीचा 47,000 पर्यंत जर तुमचा जनरल एसएमएल असेल आणि 7,79,000 पर्यंत जर तुमचा त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक असेल, 205 पर्यंत स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी BHMAला लागू शकतात.
त्याच्यानंतर लास्ट कॅटेगरी ACBC कॅटेगरी. जर तुमचा 51,000 पर्यंत त्या ठिकाणी जनरल एसिमेल असेल, 8,88,000 जर तुमचा त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक असेल आणि 188 पर्यंत स्कोर असेल, तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी PHMSला लागू शकतात. तर ही जी काही लिस्ट आहे, मागच्या वर्षी लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट त्या ठिकाणी किती ऑल इंडिया रँकवर होता, त्या ऑल इंडिया रँकवर मागच्या वर्षी किती एसिमेल होता आणि यावर्षी त्या एसिमेलवर किती ऑल इंडिया रँक आहे आणि त्या ऑल इंडिया रँकवर किती स्कोर आहे, ही माहिती आपण काढलेली आहे. हा डाटा त्या ठिकाणी मागच्या 2 वर्षाचं त्या ठिकाणी ॲनालिसिस करून काढलेला आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना मी जो काही हा एक्सपेक्टेड स्कोअर सांगितलेला असेल, याच्यापेक्षा 2-3 मार्क जर शिल्लक असेल, तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी 100% लागतील. आणि हा जो काही कट ऑफ आहे याच्यामध्ये कमी सुद्धा होऊ शकतो, परंतु ज्यावेळेस समजा विद्यार्थ्यांचा रिक्रूटकडे जाण्याचा कल वाढला किंवा जे काही महाराष्ट्रामध्ये BHMS घेणारे विद्यार्थी होते, त्यांची डेन्सिटी कमी झाली आणि अदर स्टेटला BMSसाठी गेले किंवा मग रिपीटसाठी गेले किंवा BDS त्यांनी घेतलं, तर अशा केसमध्ये हा कट ऑफ त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे हा 218 सांगलेला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला 200 पर्यंत स्कोअर असेल किंवा 190, 180 जरी असेल, असे विद्यार्थी त्या ठिकाणी शेवटपर्यंत प्रयत्न करू शकतात. ओके, परंतु 220 पर्यंत जर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला स्कोअर असेल, तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी सेफ असणार आहे. याच्यापेक्षा कमी स्कोअर असेल तर थोडं डेंजर झोनमध्ये तुम्ही आहात. जोपर्यंत स्ट्रे वॅकन्सी राऊंड चालू होणार नाही, तोपर्यंत किती कट ऑफ खाली येऊ शकतो यापेक्षा हे सांगणं थोडं कठीण आहे. ज्यावेळेस मॉपअप राऊंड संपेल आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल. परंतु तरी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी समजा 180, 190 स्कोअर असेल किंवा त्याच्यापेक्षा जर कमी स्कोअर असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्लॅन बी तयार ठेवायचा आहे, जेणेकरून त्यांचं वर्ष वाया जाऊ नये आणि त्या ठिकाणी त्यांचं वर्ष वाया जाऊ नये आणि प्लॅन बी त्यांनी त्या ठिकाणी तयार करायचा आहे, जेणेकरून अदर स्टेटला BMS असेल किंवा महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट मार्फत BMS असेल किंवा PHMS असेल किंवा मग रिपीट करणं असेल, कोणताही तुमचा ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतो. ओके, तर ज्याही विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा जास्त मार्क आहे, असे विद्यार्थी BHMSसाठी जवळपास सेफच आहेत. आणि याच्यापेक्षा जर कमी स्कोअर असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जोपर्यंत मॉपअप राऊंड संपून स्ट्रे वॅकन्सी राऊंड चालू होत नाही, तोपर्यंत याच्यापेक्षा किती कट ऑफ कमी हे सांगणं थोडं कठीण आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.